सध्या आम्ही चोपडे शिवोली या महत्त्वाकांक्षी अशा पुलावर आहोत आणि या पुलावर जर आपण एक नजर मारली तर प्रत्येक पुलाच्या पावलोपावली काही पर्यटक, ज्यात विदेशी पर्यटक असतील त्या विदेशी पर्यटकांनी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि एखाद्या न कळत असलेल्या भाषेमधून अक्षरांचे नमुने आपल्याला दिसून येत आहे। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी म्हणजे सार्वजनिक प्रॉपर्टी हे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचे सगळे फॉरेनरांनी पळय पेंट केला, सगळे नावां घातल्या त्यांच्यानी जाय तशी केल्या आणि रस्त्यार बोर्ड हा खांबे हा त्यांच्यापासून त्यांच्यानी पेंटिंग केल्या आणि लायटीची बॉक्सां इलेक्ट्रिक पोल आता न्यू बॉक्सां घातल्या न्हू त्या बॉक्सांचेर पासून रशियन ते फॉरेनर येता आणि सगळे पळोवन दवरता, सगळे पेंटिंग केला त्यांच्यानी। तेजेर लक्ष कोणाचो कित्याक ना आणि एक जर बोर्ड लायत जाल्यार पंचायत येता, जो कोण येता आणि काढून उडयता ते आणि हेंचेर काय ना। गव्हर्नमेंट प्रॉपर्टी अशीच गव्हर्नमेंट मशिनरी सगळी न्हिदली कितें गोंयच्या आमच्या हे कितें हे सगळे पुला लक्ष येऊन मारपाचे हेंचे सगळे पुलाचे त्यांच्यानी ड्रॉइंग जाय तशें त्यांच्यानी ड्रॉइंग काडल्या फॉरेनरांनी आणि हे फॉरेनर आमकां फॉरेनर जाय आमकां कित्याक टुरिजम प्लेस आमची। जर हे फॉरेनर जर अशें जर ही घाण करूंक लागली आमच्या गोंयची, सगळे वतात थंय गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची जनरलची प्रॉपर्टीचेर सगळे जर नांवां बरोवन जाय तशी बरोवंक लागले, तांकां जाय जाल्यार तांकां कोण ना आमच्या गोंयांत गव्हर्नमेंटाचे कोणूच ना मशिनरी तांकां चॅक करपाक, नाल्यार हांगा CC कॅमेरा लावपाचे, तांकां अरेस्ट करपाचे। कित्याक लागून ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी तांकां कोणाक अलाउड ना हेचेर रायटींग करपाक, ड्रॉइंग काडपाक। वता ते तांच्यांनी काडला आणि एक रिक्वेस्ट करता CMA कडेन, कित्याक हे प्रॉपर्टीचे जे काडटा न्हू हे सगळे बॅनर लायता आणि फॉरेनर कितें करता, फॉरेनर आमकां जाय आणि ते नाका जाल्ले करता, हे आमकां हे जायना। मातशें लक्ष दवरपाचें CMA हेचेर। चोपडे शिवोली या महत्त्वाकांक्षी अशा पुलावर आहोत आणि या पुलावर जर आपण एक नजर मारली तर प्रत्येक पुलाच्या पावलोपावली काही पर्यटक, ज्यात विदेशी पर्यटक असतील त्या विदेशी पर्यटकांनी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि एखाद्या न कळत असलेल्या भाषेमधून अक्षरांचे नमुने आपल्याला दिसून येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची अर्थात सार्वजनिक प्रॉपर्टी ही आहे, अर्थात जनतेच्या पैशातून निर्माण झालेला हा पूल आणि या पुलाची तशा पद्धतीने देखरेख ठेवणे सार्वजनिक बांधकाम खात्याचं त्याचप्रमाणे नागरिकांचं आहे। ज्यावेळी रात्रीच्या वेळी एखादे पर्यटक येतात आणि पुलावर पूर्णपणे विद्रुपीकरण करण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी जर पुलाच्या खाली आपण आलात तर या ठिकाणी खांब आहे, त्या खांबावर डिझाईन केलेली आहे। शिवाय पाण्यामध्ये एक खांब आहे, त्या पाण्यामध्ये जाऊन देखील काही आर्टिस्ट म्हणा किंवा विद्रुपीकरण करण्याचा ज्याला छंद आहे किंवा विकृती करण्याचा ज्याला छंद आहे त्यांनी असे प्रकार केले आहेत, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे। विद्रुपीकरण करत असताना पुलाची देखरेख संबंधित खात्याने ठेवायला हवी। या परिसरात जर एखाद्या वेळी CCTV बसवले आणि हा जो कोणी विद्रुपीकरण करण्याचं काम करतो तो चित्रित होईल आणि त्याच्यावर मग सरकारने योग्य ती कारवाई करावी लागेल। आपण जर एखाद्या वेळी विदेशात गेलो तर विदेशाच्या प्रशासनाचे वेगवेगळे कायदे असतात। आपण तिथं जर एखाद्या वेळी चूक केली, गुन्हा केला तर त्याला शिक्षा मोठी असते, परंतु आपल्या देशात अर्थात भारतात या किंवा राज्यात या आणि पर्यटक येतात, वेगवेगळे नको असलेले गैरव्यवहार करतात, गुन्हे करतात आणि सार्वजनिक प्रॉपर्टीचं विद्रुपीकरण करत असतात। याच्यावर आम्ही कधी कारवाई केली असं ऐकलं नाही। निदान आता तरी सरकारने जागृत होऊन जे कोणी हे विद्रुपीकरण करतो त्याच्यावर रोख मिळवावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।